पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। जुन्नर आंबेगाव मध्ये मोटरसायकल चोरटा जेरबंद, 4 बाईक व 1 मोबाईल जप्त, 5 गुन्हे उघड। जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते। मात्र आता स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत सराईत चोरट्याला जेरबंद केले आहे। या आरोपीचे नाव राहुल अशोक दाते, वय 25 वर्ष, राहणार मंचर असे असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। मंचर, घोडेगाव, नारायणगाव आणि ओतूर परिसरातून मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। या तपासात एका चोरट्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान अक्षय नवले यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी राहुल दाते हा घोडेगाव नारोडी फाटा येथे चोरीच्या मोटरसायकली विकण्यासाठी येणार आहे। यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीकडून 4 मोटरसायकली आणि 1 मोबाईल असा एकूण 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पुढील गुन्हे उघडकीस आले आहेत। घोडेगाव, मंचर, नारायणगाव आणि ओतूर येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले गुन्हे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार घोडेगाव, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, पोलीस शिपाई अक्षय नवले यांच्यासह घोडेगाव पोलीस स्टेशनचे महेश पवार, अमरदीप वंजारी, विठ्ठल वाघ, बाबा सावंत, समीर कांबळे, निलेश तळपे, राम तनपुरे, गणेश लगड, अक्षय वायदंडे तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, टिलेश जाधव या सर्वांनी मोलाची कामगिरी बजावली आहे। सध्या आरोपीला पुढील तपासासाठी घोडेगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई म्हणजे वाढत्या चोरींवर मोठा आळा असल्याचे मानले जात आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।